श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात भूतकाळातील रहस्याचा उलगडा झालेला आपण पाहिला. त्यामध्ये विक्रांत यांचं प्रणवशी नाही तर त्याच्या आईशी जुने संबंध असल्याचं उघड झालं होतं. त्यासोबतच नमिताची झालेली छोटीशी फजिती आपण पाहिली. ती तर काही आता घर सोडून जाणार नाही, पण विक्रांत आपल्या भूतकाळातील प्रेमाविषयी सांगणार आहेत. तयार आहात ना मग तुम्ही सर्वजण? चला लगेच भूतकाळातील विक्रांत आणि भाग्यश्रीला भेटून येऊयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 26. कथालेखिका व कथा वाचन जानकी. विक्रांत, मला असं वाटतं की आता उशीर नको करायला. आपण आपल्याविषयी घरी सांगून टाकूयात ना. ज्या अडचणी येतील त्या पुढे सोडवून घेऊ. भाग्यश्री आणि विक्रांत शेतातल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसलेले असताना ती त्यांचा हात आपल्या हातात घेत म्हणाली, माझी इच्छा आहे, पण मला भीती वाटत आहे. माझे बाबा किती कडक स्वभावाचे आहेत तुला माहित आहे ना. त्यांच्या समोर मी माझं प्रेम कसं कबूल करणार मलाच समजत नाही. घरात सध्या माझ्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली आहे. विक्रांत यांनी काळजीच्या स्वरात सांगितलं. दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करण्याची घाई झाली होती, पण आपापल्या घरी सांगितल्यानंतर काही वादळ तर नाही ना उठणार याची भीतीही वाटत होती. शेवटी आई वडिलांना कोण नाही घाबरत. जर तू दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न केलं विक्रांत, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. मला सोडून अजिबात कुठल्याही दुसऱ्या मुलीचा विचार करायचा नाहीस. घरात त्यांच्या लग्नाचा विषय सुरू झाला आहे असं त्यांनी सांगताच तिला राग आला होता. आई वडिलांच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही हे तिला माहित होतं. जर त्यांनी आई वडिलांच्या सांगण्यावरून दुसरीकडे लग्न केलं तर ती सहन करू शकणार नव्हती. तू असं का बोलतेस भाग्यश्री? मला तरी आवडणार आहे का दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत लग्न करणं? विक्रांत काहीसे चिडून म्हणाले. तसं तिने त्यांच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवलं. डोळ्यांमध्ये पाणी तर केव्हाच तरळलं होतं. तसं नाही रे, पण तुझे आई बाबा कसे वेठीस धरतात हे मला माहित आहे. तुझी इच्छा नसतानाही तुला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला भाग पाडतील. पाहिला आहे मी त्यांचा स्वभाव. जर असं झालं तर मी सहन नाही करू शकणार. भाग्यश्री त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, पण पुन्हा एकदा ती त्यांच्या आई वडिलांबद्दल बोलली म्हणून ते काहीसे चिडले होते. माझे आई वडील नेहमी भल्याचाच विचार करतात भाग्यश्री, त्यामुळे इथून पुढे त्यांच्याबद्दल असं काही बोलायचं नाहीस. जर ते आपल्या लग्नाला तयार झाले तर लग्नानंतर तुला त्यांच्यासोबतच राहायचं आहे. आत्ताच अशी बोलत आहेस तर लग्नानंतर कशी करशील तू? विक्रांत चिडून म्हणाले. तशी तीही चिडली. माझ्या एवढ्याशा बोलण्यावरून तू असा अंदाज लावलास? जाऊ दे, मी तरी का तुला स्पष्टीकरण देऊ? मला उशीर होत आहे, निघते मी. भाग्यश्री ही त्यांच्या बोलण्यामुळे चिडली होती. बोलून ती आपल्या जागेवरून उठली. तसा विक्रांत यांनी सुस्कारा सोडला. मला माझ्या आईबाबांबद्दल काही उलट सुलट बोललेलं सहन होत नाही. तू ज्या प्रकारे त्यांच्याबद्दल बोललीस त्याचा तू स्वतःच एकदा विचार कर. असं जर कोणी तुझ्या आईबाबांबद्दल बोललं तर तुला सहन होईल का? जसे तुझे आई वडील तुझ्यासाठी महत्वाचे आहेत तसेच माझेही आहेत. आजपर्यंत तू कधी त्यांच्याबद्दल अशी बोलली नव्हतीस. आज लग्नाचा विषय निघाला तर तू त्यांच्याबद्दल असं मत मांडलंस. ती उठून उभी राहिली होती तरी विक्रांत यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न न करता सांगितलं, असो, मला काही बोलायचं नाही त्यावर. पुढे आपल्या नात्याचं काही होईल ते पाहता येईल. तरीही मनात एक आशा ठेवून जगेन की तू दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाहीस. जर झालंच तर मी मगाशी जे बोलले ते करून दाखवेन. येते मी. भाग्यश्री जणू त्यांना धमकी देऊन तिथून निघून गेली होती. तिच्या अशा वागण्याने विक्रांत यांना जास्त टेन्शन आलं होतं. ती पुढे गेली होती तर विक्रांत तिला पाठमोरी जाताना पाहत होते. जर खरंच आई बाबा आमच्या लग्नाला तयार नाही झाले, त्यांनी माझं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून दिलं
आणि भाग्यश्रीने त्याचा राग डोक्यात धरून पुढे काही उलटसुलट पाऊल उचललं तर कसं होईल? काय परिणाम होईल या सगळ्यांचा? विक्रांतीला जाताना पाहून स्वतःशीच म्हणाले, एक शेवटचा प्रयत्न म्हणून आपल्या आईबाबांशी बोलून पाहूयात असा विचार करून तेही हवेलीकडे निघाले. अहो, ही मुलगी पहा, किती सुंदर आणि सालस वाटत आहे. आपण मागच्या 2 तासांपासून कितीतरी मुलींचे फोटो 2-3 वेळा पाहिले, पण माझी नजर आणि मन वारंवार या मुलीवरच अडकत आहे. गीता आपल्या हातातला एक फोटो हरेश रावांसमोर धरत म्हणाल्या. हरेशराव यांनी तो फोटो आपल्या हातात घेतला. हो, मुलगी तर खरंच खूप सुंदर आहे. थांब, कोणाची मुलगी आहे ते पाहूयात. हरेशराव यांनी फोटो पलटून पाहिलं तर त्यावर मुलीचं वय, कोणाची मुलगी आहे त्यांचं नाव आणि शिक्षण ही सगळी माहिती लिहिलेली होती. अगं, हे तर आपल्या गावच्या सुभानराव पाटील यांची मुलगी आहे. सावित्री नाव आहे मुलीचं. हरेशराव खुश होत म्हणाले. त्यावर गीताही खुश झाल्या. हिला तर आपण ती लहान होती तेव्हा पाहिली होती. किती मोठी झाली आहे. 2 मुली आहेत ना त्यांना. ही मोठी आहे वाटतं. गीता खुश होऊन आठवत म्हणाल्या तर हरेशराव यांनी होकारार्थी मान हलवली. आपण हिच्याबद्दल विक्रांतला सांगून त्याचं मत जाणून घेऊयात. गीता त्यांच्या हातातून फोटो आपल्याकडे घेत म्हणाल्या, त्याला काय विचारायचं आहे? तो आपल्या शब्दाच्या पुढे जाणार आहे का? आज ना उद्या त्याला लग्न करावंच लागणार आहे. आपण काही त्याच्यासाठी वाईट नाही निवडणार. हरेशराव हसून म्हणाले. तशा गीताही हसल्या. तेही आहेच म्हणा. आपला विक्रांत कधी आपल्या शब्दाच्या बाहेर गेलाच नाही. नक्की त्याला ही मुलगी आवडेल. गीता खुश होऊन म्हणाल्या, कारण त्यांना त्यांच्या मुलावर सर्वात जास्त विश्वास होता. आताही त्यांना इतका विश्वास होता की ते लग्नासाठी नकार देणारच नाहीत असं स्वतःच ठरवून मोकळे झाले होते. त्यांचं हे बोलणं मागून येणाऱ्या विक्रांत यांनी ऐकलं होतं. त्यांच्या आई वडिलांचा त्यांच्यावर इतका विश्वास पाहून त्यांना काहीच सुचेनासं झालं होतं. आता भाग्यश्रीचा विषय त्यांच्या समोर काढावा की नाही या प्रश्नात ते अडकले होते. जर काढला तर ते आपल्याबद्दल काय विचार करतील याचीही भीती त्यांना वाटतच होती. अरे विक्रांत, आलास तू? कुठे गेला होतास? विक्रांत आपल्याच विचारात कितीतरी वेळ आहेच त्याच ठिकाणी थांबलेले होते. तेव्हा गीता आपल्या रूमकडे जाण्यासाठी उठल्या होत्या तर त्यांना विक्रांत दिसले होते. त्यांना पाहून त्या जास्तच खुश झाल्या होत्या. त्यांच्या आवाजाने विक्रांत भानावर येऊन हसतच त्यांच्याजवळ आले होते. जेव्हा तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करत होतात तेव्हाच आलो. विक्रांत नेहमीप्रमाणे हसून बोलत होते, जेणेकरून आपल्या मनावरचं दडपण त्या दोघांच्याही लक्षात येऊ नये. अच्छा, म्हणजे लपून छपून ऐकणं चालू होतं, नाही का? गीता त्यांना चिडवत म्हणाल्या. तसे हरेशरावही हसले. नाही ग आई, मी पूर्णपणे तुमचं बोलणं ऐकलेलं नाही. फक्त एवढंच समजलं की तुम्ही माझं लग्न लावून मला घरातून हाकलून देण्याच्या विचारात आहात. विक्रांत हसून म्हणाले. तशी गीता यांनी त्यांच्या दंडावर हलकी चापट मारली. हे तर एका मुलीने म्हणायला पाहिजेत. इथे तर उलटच आहे म्हणा. वेडा कुठला, काहीही बोलत राहतो. गीता त्यांच्या दंडावर हलकी चापट मारत म्हणाल्या. तसा विक्रांत यांनी खोटच आपला दंड चोळला. मस्करी केली ग आई, पण या लग्नाच्या विषयामध्ये माझ्यासाठी जेवण बनवायचं तर नाही ना विसरली आहेस तू? विक्रांत यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं. ते कशी विसरेन मी? मी सगळं जग विसरेन, पण तुझ्यासाठी माझ्या हातचा स्वयंपाक बनवायला विसरणार नाही. पण मी काय म्हणते, असा फक्त तुझ्या एकट्यासाठी मी किती दिवस स्वयंपाक बनवत राहणार? चंपाला बनवू देत जा ना. गीता त्यांना नाटकीपणे म्हणाल्या. त्यांना आपल्या मुलासाठी स्वयंपाक बनवायला खूप आवडत होतं.
पण आता उगाचच विक्रांत यांची फिरकी घेत होत्या. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल, पण मी तुझ्या हातचं जेवण करायचं सोडणार नाही. अगं शेवटी आईच्या हातची चव ती वेगळीच. ती इतर कोणाच्या हाताला कशी येणार? मी म्हातारा झालो ना तरी तुझ्याच हातून माझ्यासाठी स्वयंपाक बनवून घेणार. विक्रांत हसून म्हणाले. तशा गीताही हसल्या. अहो हा खरंच वेडा आहे. सांगा याला म्हातारा होईपर्यंत मी जिवंत. गीता पुढे काही बोलणारच होत्या की विक्रांत यांनी पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवला. आपल्या आईबद्दल त्यांनी कधी असा विचार केलाच नव्हता आणि नाही कोणाला करू देत होते. खबरदार आई, पुन्हा तसं काही बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. विक्रांत हळवे होत म्हणाले. त्यांना माहित होतं की कोणी जन्माला आलं तर त्याचं मरण निश्चित आहे, पण तरीही आपल्या आई बाबांना 100 वर्षे आयुष्य मिळावं अशीच ते प्रार्थना करत होते. नाही रे, ज्याला आयुष्य मिळालं आहे त्याला मरण मिळणारच. फक्त डोळे बंद होण्यापूर्वी एकच इच्छा आहे. माझ्या मुलाचा सुखी संसार होताना पाहायचा आहे. माझ्या लेकराची लेकरं अंगाखांद्यावर खेळवायची आहेत. आणि मला खात्री आहे की आम्ही निवडलेल्या मुलीसोबत तुझा संसार सुखाचा होईल. हे सगळं मिळालं की बाकी कशाची इच्छा नाही. गीता बोलताना काहीशा हळव्या झाल्या होत्या. मला नाही आवडत तसं बोललेलं तरी का बोलत असतेस आई? मला त्रास होताना पाहून तुला आनंद मिळतो का? पुन्हा एकदा त्यांनी मरण्याचे शब्द ऐकवले होते म्हणून विक्रांत चिडले होते. एक आई वडील कधीच आपल्याला मुलाला त्रास देऊ शकत नाही. त्यांना नेहमी आपल्या लेकराला सुखात पाहण्याची इच्छा असते. आमची देखील तीच इच्छा आहे. ठीक आहे, तुला नाही आवडत मी तसं बोललेलं तर नाही बोलणार. आता हे सगळं सोड. चल आधी जेवण करून घे, नंतर आरामात बसून मुलीचा फोटो बघ. आम्हा दोघांना तर ती आवडली आहे की तिला पाहताच असं वाटलं आपल्या घराला ती स्वर्ग बनवून ठेवेल. गीता विक्रांत यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या. आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून कसा एक मुलगा त्यांना दुखावू शकणार होता? त्यांना त्रास देण्याचा ते विचारही करू शकत नव्हते. आपल्या आईबाबांना आयुष्यभरासाठी आनंदित पाहण्यासाठी त्यांना स्वतःचं प्रेम त्यागणं योग्य वाटलं. तुम्हाला मुलगी आवडली आहे तर मग मला फोटो पाहण्याची गरज वाटत नाही आई. तुम्ही माझ्यासाठी योग्यच निवडला असणार, यात आतापर्यंत मी कधीच शंका घेतलेली नाही. तुम्ही ठरवाल त्याच मुलीशी मी लग्न करेन. अखेर तेही लग्नाला तयार झाले. त्यांचं बोलणं ऐकून गीता आणि हरीशराव जास्तच आनंदले होते. विक्रांत यांची सहमती मिळाल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवला गेला. दुसऱ्या दिवशी जाऊन मुलगी पाहून पुढचं ठरवून घ्यायचं असं नियोजन झालं. सावित्रीबाईंच्या घरीही याची कल्पना दिली होती. भाग्यश्री मात्र यापासून अनभिज्ञ होती. आपल्या बहिणीला पाहण्यासाठी आपला प्रियकर घरी येणार आहे याबद्दल तिला जराही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी हरेशराव आणि गीता विक्रांत यांना घेऊन सावित्रीबाईंच्या घरी गेले. आधी तर भाग्यश्री शॉक झाली होती, पण जेव्हा तिला समजलं की विक्रांत आपल्या बहिणीसोबत लग्न करायला तयार झाली आहे तेव्हा तिच्या डोक्यात सनक गेली. विक्रांत यांनाही भाग्यश्री ही सावित्रीबाईंची बहीण आहे हे समजताच धक्का बसला होता. त्यांना जे आधी अजिबात माहित नव्हतं तरीही ते शांत बसून होते. आता तो निर्णय घेतला होता तो त्यांना मागे घ्यायचा नव्हता. लग्नाची बोलणी केली गेली. हुंडा वगैरे ही प्रथा त्यांच्यात मानली जात नव्हती, म्हणून फक्त मुलगीच सोबत नेणार अशी अट गीता यांनी घातली होती. या पूर्ण वेळेत विक्रांत यांनी अजिबात भाग्यश्रीकडे पाहिलं नव्हतं. कसे पाहणार होते ते? तिच्यावर प्रेम केलं होतं, लग्नाचं वचन दिलं नव्हतं, पण भाग्यश्रीशीच लग्न करायचं असा ठाम निर्णय होता त्यांचा. क्षणात त्यांचा हा निर्णय मोडकळीस गेला होता. त्यामुळे भाग्यश्रीशी नजर मिळवण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. ती मात्र रागाने धुसफुसत त्यांच्याकडे आणि त्यांच्या आईबाबांकडे पाहत होती. आपल्या मुलीला करोडोंमधून एक असं स्थळ भेटलं आहे म्हणून सुभानराव पाटील खुश झाले होते. त्यांनी भरभरून आपल्या मुलीच्या डोक्यावर आशीर्वादाचे हात ठेवले होते. नशीब कमावलंस पोरी, असं वारंवार म्हणत होते. आपले बाबा खुश आहेत म्हणून सावित्रीबाईही खुश होत्या.
लग्नाची बोलणी करून ते तिघेजण निघून गेले होते. सुभानराव यांचं छोट्या छोट्या 4 खोल्या असलेलं घर होतं. छोटस किचन, एक सुभानरावांची आणि एक दोन्ही बहिणींची खोली आणि एक छोटासा हॉल एवढंच होतं. रात्री जेवणानंतर भाग्यश्री रागातच सुभानरावांच्या खोलीत गेली होती. जेवण झाल्यानंतर रूम मध्ये जाऊन आपल्या वारलेल्या पत्नीच्या फोटोकडे पाहून तासन तास बोलत बसायचं असा त्यांचा नियम होता. तसे ते आत्ताही बसलेले होते तेव्हाच भाग्यश्री त्यांच्या रूम मध्ये आली होती. बाबा, मला हे लग्न मान्य नाही, भाग्यश्री आल्या आल्या म्हणाली. तसे सुभानराव न समजून तिच्याकडे पाहत आपल्या जागेवरून उठले. तिला नेमकं काय म्हणायचं आहे हेच त्यांना समजलं नव्हतं. म्हणजे तुला हे लग्न मान्य असण्याचा आणि नसण्याचा काय संबंध आहे? त्यांना पडलेला प्रश्न त्यांनी विचारला. तशी ती त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली. विक्रांत आणि मी, आम्ही दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो आणि माझ्यापेक्षाही जास्त तो त्याच्या आईवडिलांवर प्रेम करतो. नक्कीच त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर लग्नासाठी जबरदस्ती केली असणार, म्हणूनच तो मला विसरून ताईशी लग्न करण्यासाठी तयार झाला आहे. तिचं हे बोलणं ऐकून सुभानराव धक्क्यात गेले होते. ते जे काही ऐकत होते त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. वेडी झाली आहेस का भाग्यश्री? काही काय बोलत आहेस? विक्रांत स्वतःच्या इच्छेने सावित्रीला पाहायला आले होते. लग्नाची बोलणी करताना कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर दडपण दिसत नव्हतं. मला नाही वाटत त्यांनी दडपणाखाली होकार दिला आहे. सुभानराव विक्रांत यांचा चेहरा आठवत म्हणाले. आपल्या भावना लपवण्यात तो पटाईत आहे बाबा. जर त्याचं ताईशी लग्न झालं तर तो खुश राहणार नाही आणि तिलाही खुश ठेवणार नाही. त्याच्या मनात फक्त आणि फक्त मी आहे. भाग्यश्री माघार घ्यायला तयार नव्हती. त्यावर सुभानराव काही बोलणारच होते की त्यांचा हॉलमध्ये असलेला लँडलाईन फोन वाजला. अख्ख्या गावामध्ये कोणाकडे नव्हता, फक्त सुभानरावांच्या घरी लँडलाईन होता. गावातील कोणाला बाहेर कुठे फोन लावायचा असेल तेव्हा त्यांच्या घरी येऊनच लावत होते. सुभानरावही कधी कोणाला मनाई करत नव्हते. सध्या लँडलाईन वाजत होता, यावेळी कोणाचा फोन असणार असा विचार करत सुभानराव हॉलमध्ये गेले. फोन उचलून त्यांनी कानाला लावला. हॅलो हॅलो सुभान काका, मी विक्रांत बोलत आहे. पलीकडून जसं नाव ऐकलं तसे इकडे सुभानराव खुश झाले. ते भाग्यश्रीकडे पाहून हलके हसले. बोला विक्रांतराव, झालं जेवण वगैरे? त्यांनी घेतलेलं नाव ऐकून इकडे भाग्यश्रीचे डोळे मोठे झाले होते. विक्रांतने यावेळी फोन का केला असा प्रश्न तिला पडला होता. हो काका, नेमकाच हात धुतला. तुमची जेवण झाली असतील तर मला सावित्रीशी बोलायचं होतं. आहे का ती तिथे? त्यांनी सावित्रीबाईंविषयी विचारलं तसं सुभानरावांना आनंद झाला. हो हो, आमची ही जेवण काही वेळापूर्वीच झाली. सावित्री नेमकीच सगळं आवरून झोपायला गेली आहे. काही महत्वाचं बोलायचं असेल तर मी लगेच तिला फोन देतो, सुभानराव म्हणाले. तशी विक्रांत यांना सावित्रीबाईंशी बोलायचं आहे हे ऐकून भाग्यश्री मनोमन चिडली होती. ती इथे त्या दोघांचं लग्न मोडण्यासाठी सुभानरावांकडे गेली होती आणि ते होते की सावित्रीबाईंशी बोलायचं आहे म्हणून फोन केला होता. काही हरकत नाही, मी उद्या फोन करतो, असं बोलून विक्रांत फोन ठेवणारच होते की सुभानरावांचा आवाज त्यांच्या कानावर पडला. सावित्री, सावित्री, अगं विक्रांतरावांचा फोन आला आहे. त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे, ये एकदा इकडे. सावित्रीबाई त्यांच्या खोलीत जाऊन झोपण्याची तयारी करत होत्या तर सुभानरावांचा आवाज त्यांच्या कानावर पडल्यामुळे त्या पटकन बाहेर आल्या होत्या. विक्रांत यांचा फोन आला आहे हे ऐकून त्यांच्या काळजात धडधड व्हायला लागली होती. हॅलो, सुभानरावांकडून फोन घेऊन सावित्रीबाईंनी कानाला लावला होता. त्यांचा तो मंजूळ आवाज ऐकून विक्रांत यांनाही धडधड व्हायला लागली. ते मी विचारत होतो की तुझा आवडता रंग कोणता आहे? उद्या आई आणि मी तुझ्यासाठी लग्नाची साडी घ्यायला जाणार होतो, तर त्यासाठी विचारायचं होतं, विक्रांत कसेबसे म्हणाले. ते ऐकून सावित्रीबाईंच्या ओठांवर हसू पसरलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तर भाग्यश्री अधिकच बिघडली.
काही बोलण्याआधी सावित्रीबाईंनी सुभानरावांकडे पाहिलं होतं, तर त्यांनी डोळ्यांनीच बोल म्हणून इशारा केला. माझं तसं काही नाही. तुम्हाला जी आवडेल ती साडी घेऊ शकता. मला आवडेल. सावित्रीबाई म्हणाल्या. तसे इकडे विक्रांत खुश झाले. भाग्यश्री सावित्रीबाईंच्या विरुद्ध होती हे आता त्यांच्या लक्षात आलं होतं. तिला जे हवं, जसं हवं तसंच आणि तेच हवं असायचं. पण सावित्रीबाई जे देतील त्यात समाधानी राहणाऱ्यातल्या होत्या. बोलून झाल्यानंतर त्यांनी फोन ठेवला आणि सावित्रीबाई आपल्या रूम मध्ये निघून गेल्या. सुभानरावांनी लगेच भाग्यश्रीकडे पाहिलं. तिनेही त्यांच्याकडे पाहिलं तर तिला त्यांच्या ओठांवर हसू दिसत होतं. पाहिलंच भाग्यश्री, ते किती प्रेमाने सावित्रीशी बोलले ते पाहिलंच ना? ते पुढे जाण्यासाठी स्वतःहून तयार झाले आहेत असं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मीही तुला हेच सांगेन की मागचं सगळं विसरून जा आणि चुकूनही याबद्दल सावित्री समोर काही बोलू नकोस. जर तिला तुम्हा दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजलं तर ती तुझ्या आनंदासाठी स्वतःचं लग्न मोडायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, जे की मला अजिबात आवडणार नाही. सुभानराव म्हणाले आणि आपल्या रूमकडे जायला निघणार की भाग्यश्रीने त्यांना अडवलं. नाही बाबा, तुमच्या लाडक्या मुलीला तिचं लग्न मोडण्याची गरज पडणार नाही. मीच तुम्हा सर्वांच्या आयुष्यातून निघून जाते. सगळं लक्षात आल्यानंतर भाग्यश्री चिडून रडत म्हणाली. तसे सुभानराव डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागले. शुद्धीवर आहेस तू? काही उलट सुलट करण्याचा विचार करू नकोस. आणि जर तू घर सोडून जाण्याचा विचार केलास तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील हे लक्षात ठेव. तुझ्यासोबत आमचा कुठलाही संबंध राहणार नाही. सुभानराव चिडून म्हणाले. चालेल मला, पण आता माझी इच्छाच नाही उरली आहे तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांसोबत राहण्याची. आणि विक्रांतला तर मी अजिबात सोडणार नाही. असे म्हणत भाग्यश्री एक मिनिटही तिथे न थांबता घरातून बाहेर पडली. तसे सुभानराव धक्क्याने तिथेच बसून राहिले होते. भाग्यश्री आज जे काही वागली होती ते त्यांना सहन झालं नव्हतं. त्याच वेळी त्यांनी तिच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले होते. सावित्रीबाईंना भाग्यश्री बद्दल काही सांगितलं गेलं नव्हतं. कामानिमित्त बाहेर गेली आहे असं सांगून नेहमी सुभानराव टाळत राहिले. कामामुळे ती त्यांच्या लग्नालाही येऊ शकणार नाही असंही सांगितलं. त्यामुळे सावित्रीबाईंनी पुन्हा तिचा विषय काढला नव्हता. 2-3 महिन्यांनी विक्रांत आणि सावित्रीबाईंचा विवाह पारंपरिक आणि साध्या पद्धतीने पार पडला. जशा सावित्रीबाई हवेलीत आल्या तसे लक्ष्मीचे पाय आपल्या हवेलीला लागले असे हरेशराव आणि गीता मानायला लागले होते. त्या जशा त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झाल्या तशा त्या हर एक प्रकारे घराला सांभाळत होत्या. हरेशराव आणि गीता यांची सेवा करण्यात कुठलीही कसर बाकी ठेवत नव्हत्या. आपल्या आई वडिलांची सेवा करत असलेल्या सावित्रीबाईंना विक्रांत यांनी मनापासून स्वीकारलं होतं. हीच अपेक्षा त्यांनी भाग्यश्रीकडून ठेवली होती. तिने आपल्या आई वडिलांचा आणि आपल्या घराचा सांभाळ करावा अशी त्यांची इच्छा होती. पण ती त्या दिवशी जे काही त्यांच्याबद्दल बोलली होती त्यानंतर तरी त्यांना तसं काही दिसलं नव्हतं. सावित्रीबाईंच्या रूपात हरेशराव आणि गीता यांना जणू एक मुलगीच मिळाली होती. आपल्या आई वडिलांची निवड आपल्यासाठी चुकली नाही याचा विक्रांत यांना जास्त आनंद झाला होता. त्यांच्यासोबत सुखी संसार सुरू केला होता. तर कसा वाटला विक्रांत आणि भाग्यश्रीच्या प्रेमाचा भूतकाळ? एकाच भागात दाखवायचं होतं म्हणून जास्त लांबवलं नाही. आता यावर शिवाय व लावण्य यांची काय प्रतिक्रिया असणार हे पुढील भागात समजेलच. तोपर्यंत हा भाग कसा वाटला हे आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. पुढील अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कथेचे भाग दर 2 ते 3 दिवसांआड येत राहणार. धन्यवाद.